जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पहा बाळांनो, MST CET मिशन 100 आउट ऑफ 100 इन मॅथ्स, तर ही सीरीज आपण 1 जूनपासून चालू केलेली आहे. या सीरीजमध्ये रोज आपण 10 प्रश्न पाहतोय. ओके. एक टॉपिक घेऊन त्याचे 5 सेशन आपण लेक्चर कव्हर करणार आहोत. ज्या एका सेशनमध्ये 10 प्रश्न आपण सॉल्व्ह करतो. म्हणजे टॉपिक वाईज आपण 50 प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत. असं 11वी आणि 12वी मिळून आपण 25 टॉपिक कव्हर करणार आहे. आणि सेकंड फेजमध्ये जे 12वीचे इम्पोर्टंट टॉपिक आहेत तर ते कव्हर करणार आहोत. मॅट्रिक्सचं आजचं आपलं चौथं लेक्चर आहे. 30 प्रश्न ऑलरेडी झालेले आहेत, तर ते पाहिले नसतील तर ते पाहून घ्या. म्हणजे हे प्रश्न सॉल्व्ह करताना तुम्हाला अडचणी येणार नाहीत. त्यासोबतच या टॉपिकचे जे इम्पोर्टंट फॉर्म्युला किंवा शॉर्ट ट्रिक्स आपण म्हणतो त्याही आपण घेतलेल्या आहेत. तेही लेक्चर पहा. आणि हे ते जर त्याच्या नोट्स काढा सर्वात इम्पॉर्टंट, आणि त्या पाठ करा. म्हणजे तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करताना अडचण येणार नाही. आणि काय होतं, सलग जर तुम्ही 5 दिवस रोज अर्धा तास, पाऊण तास, 1 तास जर देत राहिलात तर मला वाटतं तुम्हाला सहजरित्या यावर कोणतेही प्रश्न विचारले गेले तर ते सॉल्व्ह करता येतील. किमान तुम्हाला समजेल ना की प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात. ओके, ठीक आहे. तर सुरुवात करते आजच्या आपल्या सेशनला. त्यातला पहिला क्वेश्चन पहा. काय दिलंय पहा या ठिकाणी. ए इज इक्वल टू एक मॅट्रिक्स दिले. आय इज इक्वल टू म्हणजे आयोटा कॉम्प्लेक्स नंबर मधला. ओके, अंडर रूट -1. बी इज इक्वल टू ए रेस टू 2029. आणि बी देन बीचा इनवर्स तुम्हाला काय करायचं आहे, फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. आणि ते जे आन्सर आहे ते -a ॲडजॉइंट ए -i ॲडजॉइंट आय ए या पॅटर्न मध्ये नक्की कोणतं आहे हे आपल्याला विचारलं गेलं. ठीक आहे, तर सुरुवात करूया आपण. काय सांगितले आपल्याला, बी इज इक्वल टू ए रेस टू 229. ओके. आता जर मला याचा इनवर्स जर काढायला सांगितलं, ओके, तर मी इकडे सुद्धा काय करणार आहे, ए रेस टू याचा काय करणार आहे मी, इनवर्स काढणार आहे. आता इथं तुम्ही काही चेंज करू शकता. तर ए इनवर्स आधी घेऊन ह्या इंडेक्सला तुम्ही बाहेर घेऊ शकता. ओके, ठीक आहे. म्हणजे मला एक करायचं आहे, एचा पहिल्यांदा काय काढेल मी, इनवर्स काढेल. आणि एचा इनवर्स काढून झाल्यानंतर मी पाहिल तर नक्की त्याचा एवढा इंडेक्स नक्की किती येतो. आता माझं फर्स्ट टार्गेट काय, एचा इनवर्स फाइंड आउट करणं. आता जर मला एचा इनवर्स फाइंड आउट करायचा आहे, तर एचा इनवर्स मी कशा पद्धतीने फाइंड आउट करेल, जो की माझ्याकडे आहे ऑलरेडी ए सेट. एचा इनवर्स इज इक्वल टू ए डिटर्मिनंट ऑफ ए आणि ॲडजॉइंट ए. ठीक आहे, म्हणजे ए अपॉन, आता इथं जर पाहिलं तर 0. ओके, 0 -1 म्हणजे मी डायरेक्ट उत्तर लिहितो या ठिकाणी काय, -1. आलं लक्षात? ठीक आहे. आणि ॲडजॉइंट ए, आता ॲडजॉइंट ए मध्ये काय होतं, या दोघांचं क्रॉस अल्टर होतं, 0 आणि आयोटा, आणि ह्या दोघांचं साईन चेंज होतं. ओके, म्हणजे -1 -1. आलं लक्षात? तर या पद्धतीने मला हा पार्ट मिळाला. -1 इथं उत्तर आलंय. -1 जर मी आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर ऑब्व्हियसली इथं काय होणार आहे, -1 इथं 0 0च राहणार आहे. इथं +1 होणार आहे. इथं 1 होणार आहे. आणि इथं काय राहणार आहे, मायनस आयोटा तयार होणार आहे. आलं लक्षात? हे मॅट्रिक्स मला मिळालं, जो की एचा काय इनवर्स आहे. म्हणजे मला एचा इनवर्स मिळाला. आता एच्या इनवर्सला मी आय मध्ये कन्वर्ट करणार आहे. आता एच्या इनवर्सला आय म्हणजे काय, नक्की एचा ए इनवर्सचा कितवा इंडेक्स आय होतो, म्हणजे मला हे सॉल्व्ह करायला काय होईल, सोपं जाईल. पहा काय करणार आहे मी, ए इनवर्स मला मिळालेला आहे. मग आता मी काय करेल, ए इनवर्स जो आहे त्याचा मी स्क्वेअर करेल. म्हणजे काय होईल, तर ए इनवर्सनीच ए इनवर्सला काय करायचं, मला मल्टिप्लाय करायचं. आता हे मी का करतोय, कारण जर मी इथं 1 आणू शकलो, ए इनवर्स जो आहे तिथं जर मी 1 आणू शकलो तर माझ्या लक्षात येईल नक्की का 1चा कितवाही इंडेक्स केला उत्तर बदलत नाही. फक्त तो मला पाहायचा आहे का नक्की ए इनवर्सचा तो कितवा इंडेक्स आहे. ओके, मग आता ए इनवर्सचा जर मी स्क्वेअर केला तर त्याच मॅट्रिक्सला आपल्याला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. म्हणजे इथं काय येणार आहे, 0 1 1 मायनस आयोटा. इथं पण 0 1 1 मायनस आयोटा. आता ह्या दोनचं मल्टिप्लिकेशन करायला गेलो तर पहिला रो पहिला कॉलम म्हणजे काय होणार आहे, 0 × 0 1 × 1 म्हणजे इथं कोण मिळाला, मला 1 मिळाला. आलं लक्षात? त्यानंतर जर मी पहिला रो दुसरा कॉलम केला तर 0 0 आला, 1 म्हणजे इथं काय आला, 1 × मायनस म्हणजे इथं कोण मिळाला, मला मायनस आयोटा. आता सेकंड रो 1 नी 0 ला केलं, संपलं. इथं मायनस आयोटा × 1 मायनस आयोटा. आता इथे जर पाहिलं तर सेकंड रो 1 × 1 1. ओके, 1 × काय होणार आहे, 1. आणि इथे आयोटा × आयोटा, इथं काय होणार आहे, प्लस आयोटाचा काय होणार आहे, स्क्वेअर होणार आहे. मग 1 आयोटा स्क्वेअर. आता आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू जर तुम्ही इथं पाहिली तर आयोटाचं अंडर रूट आहे, तर आयोटा स्क्वेअर इथं कोण येणार आहे, -1. म्हणजे इथं कोणाला, आयोटा स्क्वेअर हा कोणाला, -1 +1 -1 म्हणजे इथं कोणाला 0. म्हणजे मला ए इनवर्स काय मिळालेला आहे, हा मॅट्रिक्स मला मिळाला. आता जर तुम्ही इथं पाहिलं समजा आपण या ठिकाणी जर पाहिलं तर काय करू आपण, याला 1
आयोटा मायनस आयोटा 0. आता इथं जर पाहिलं तर ए इथे जर तुम्ही पाहिलं आयोटा आहे इथं 1 1 आणि इथं कोण आहे 0. म्हणजे जर पाहता काय लिहितोय मी इथं एचा इनवर्स त्याचा जर मी स्क्वेअर केला तर तुम्हाला काय मिळालाय मी असं म्हणू शकतो का जर इथून मी मायनस आयोटा बाहेर काढला आणि इथं जर मी ए लिहिला तर काय लक्षात आलं पहा जर मी ह्या मॅट्रिक्सला कशाने मल्टिप्लाय केलं मायनस आयोटाने मल्टिप्लाय केलं जर मायनस आयोटाने एला जर मी मायनस आयोटाने मल्टिप्लाय केलं ओके तर काय होईल इथं मायनस आयोटा मायनस आयोटा इंटू आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस वन इंटू -1 म्हणजे इथं कोण मिळाला मला इथं 1 मिळाला हा इथं गेल्यामुळं मायनस आयोटा हा इथं गेल्यामुळं मायनस आयोटा आणि 0 0 म्हणजे थोडक्यात हा मला मॅट्रिक्स मिळालाय म्हणजे थोडक्यात एला ह्या ए मॅट्रिक्सला मी कशाने मल्टिप्लाय केलं मायनस आयोटाने म्हणजे मला मी कन्वर्ट कशात करत चाललोय आय मध्ये कन्वर्ट करत चाललोय ओके आता ए इनवर्स याचा स्क्वेअर आहे बरोबर आहे आता याला जर आपण एच्या इनवर्सनेच मल्टिप्लाय केलं तर पहा म्हणजे इथं काय होईल ए इनवर्सचा स्क्वेअर आहे आणि याला पुन्हा एच्या इनवर्सनीच मल्टिप्लाय केलं तर ए इनवर्सचा या ठिकाणी काय झाला क्यूब झाला काय झालं क्यूब आणि ए इनवर्सने याला मल्टिप्लाय केल्यामुळं आपल्याला आयडेंटिटी माहिती काय एनी जर एच्या इनवर्सला मल्टिप्लाय केलं तर मला कोण मिळतो आय म्हणजे 1 म्हणजे इथं कोणाला मायनस आयोटा ओके ठीक आहे मग आता काय करूया याचा जर मी स्क्वेअर केला तर इकडे पण काय होणार आहे स्क्वेअर होणार आहे म्हणजे इथं जर पाहिलं तर ए इनवर्सचा रेस टू 6 होईल आणि इकडे जर पाहिलं गेलं ए इनवर्सचा रेस टू 6 होईल आणि इकडे जर पाहिलं गेलं तर आयोटा आता आयचा स्क्वेअर झाला तरी काही फरक पडत नाही आयाचा जर आयोटाचा स्क्वेअर होईल म्हणजे आता इथं जर पाहिलं तर ए इनवर्स रेस टू 6 इज इक्वल टू मायनस आयोटाचा स्क्वेअर आता मायनस आयोटा इंटू मायनस आयोटा म्हणजे काय होणार आहे मायनस मायनस प्लस आयोटाचा काय होणार स्क्वेअर आयोटाचा स्क्वेअर व्हॅल्यू काय -1 म्हणजे इथं जर मला उत्तर काय मिळत असेल तर ते उत्तर मला काय मिळालेलं आहे ए इनवर्स रेस टू 6 इज इक्वल टू मायनस आणि इथे मायनस काय मिळालेलं आहे मला 1 -1 नी जर मी आयला मल्टिप्लाय केलं तर इथं कोणाला मायनस आहे आता पुन्हा याचा जर मी स्क्वेअर केला तर पलीकडे पण काय होणार स्क्वेअर होणार म्हणजे इथं काय झालं ए इनवर्स चा रेस टू 12 इज इक्वल टू आय मायनस आयचा स्क्वेअर हा काय होणार आहे प्लस आय होणार आहे आय म्हणजे युनिट 1 ओके ठीक आहे म्हणजे ए इनवर्सचा रेस टू 12 हा 1 कन्वर्ट झालेला आहे काय केलं मी सिंपल हा पॅटर्न मला दिला होता याचा इनवर्स काढायचा होता इनवर्स मी आतमध्ये घेतला ह्या नंबरला बाहेर काढलं आता मी पहिल्यांदा इथं ए इनवर्स शोधून घेतला ए इनवर्स काढल्यानंतर ए इनवर्सचा मी स्क्वेअर केला तो मला हा मिळाला इथून मला समजलं का एलाच फक्त आयोटा मायनस आयोटाने मल्टिप्लाय केल्यानंतर हा मिळतोय म्हणजे ए इनवर्स चा स्क्वेअर इज इक्वल टू हा नंबर मिळाला आता इथं पहिल्यांदा आपण काय केलं त्याचा क्यूब केलाय क्यूब केल्यामुळे काय झालं सॉरी क्यूब म्हणजे काय केलं याला दोन्ही बाजूला आपण ए इनवर्सनी मल्टिप्लाय केलं त्यामुळे हा आय मध्ये कन्वर्ट झाला हा क्यूब मध्ये कन्वर्ट झाला त्यानंतर आपण त्याचा स्क्वेअर केला स्क्वेअर केल्यामुळं इथं आय स्क्वेअर होणार इथं याचा हा स्क्वेअर होणार रेस टू इथं जर पाहिलं गेलं तर याचा -1 आला -1 नी आयला मल्टिप्लाय केलं पुन्हा स्क्वेअर केला 12 मध्ये कन्वर्ट झालो इथपर्यंत आलो आपण आता ए इनवर्सचा रेस टू 12 हा जर आय तर आपण याला आता काय करणार आहे 12 नी डिव्हाइड करणार म्हणजे जर तुम्ही इथं पाहिला तर काय करणार आहे आपण 2029 याला जर 12 ने डिव्हाइड केलं तर आपल्याला नक्की कळेल इथं 1 8 राहिले 82 झाले 12 10 राहिले 10 109 राहिले 12 अष्टोदर्श म्हणजे 1 आणि 1 शिल्लक राहिला ओके म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर अजून 1 शिल्लक राहिला म्हणजे 12 नी 169 ला मल्टिप्लाय करून 1 ऍड केलं तर आपल्याला हा नंबर मिळतो म्हणजे थोडक्यात काय आता याच्या पुढची स्टेप अतिशय महत्वाची स्टेप आहे जी आता आपल्याला या ठिकाणी राईट करायची आहे नीट समजून घ्या ए इनवर्सचा रेस टू 12 ओके पहा ए चा इनवर्स रेस टू 12 याची व्हॅल्यू काय आहे आय म्हणजे 1 आता त्याचा जर मी 169 हा इंडेक्स केला तरी त्याची व्हॅल्यू काय होणार 1 होणार आहे आणि त्याला एच्या इनवर्सने मी मल्टिप्लाय केलं तेव्हा जाऊन मला कुठं काय मिळाला नंबर ए
इनवर्स रेस टू 209 हा मला नंबर मिळाला. लक्षात ठेवा, म्हणजे ए इनवर्सचा 12 त्याच्यात मी हा नंबर ऍड केला, सॉरी याची व्हॅल्यू आय, त्याचा एवढा इंडेक्स केला, ती व्हॅल्यू 1 होणार आहे. आता तुम्ही म्हणा सर 1 काय, म्हणजे इंटू ए इनवर्स का केला? आता एकच शिल्लक राहिला, एक म्हणजे काय, ए इनवर्स आहे, म्हणजे इंडेक्सचा इंडेक्स, सॉरी बेस सेम असेल तर इंडेक्सचे काय होते, ऍडिशन होते. म्हणजे इथं याचा काय आला, 1 आला पार्ट. ओके, म्हणजे या सर्वांची काय होणार, ऍडिशन होणार, म्हणजे हा नंबर याला काय झाला, इक्वल झाला. मग याचाच अर्थ इथं जर तुम्ही पाहिलं हा इक्वल याला आहे, याची टोटल व्हॅल्यू 1 झालेली आहे, म्हणजे इथं कोण शिल्लक राहिलेला आहे, एचा इनवर्स. आलं लक्षात? म्हणजे ही टोटल व्हॅल्यू जी आहे ही कोणाला इक्वल गेलेली आहे, याचा इनवर्स, म्हणजे थोडक्यात ही नाहीये, ही जी व्हॅल्यू आहे ही टोटल व्हॅल्यू इक्वल कोणाला गेलेली आहे, त्या नंबरला, म्हणजेच एच्या इनवर्सला. आता एचा जो इनवर्स आहे, एचा जो इनवर्स आहे हा कोण आहे, याची व्हॅल्यू किती आलेली आहे, -1, आणि -1नी ऍडजॉइंटला काय केलेलं आहे, मल्टिप्लाय केलेलं आहे. -1नी ऍडजॉइंटला काय केलेलं आहे, मल्टिप्लाय केले. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे ऑप्शन डी आला. समजलंय कशा पद्धतीने काढले? तर आपल्याला या पद्धतीने हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता. तुमच्याकडे अजून दुसरी मेथड असेल, तुम्ही त्या मेथडने सॉल्व्ह केलं तरी चालणार आहे. आले लक्षात? तर हा याचा पॅटर्न होता. आता सिंपल, सॉरी सेकंड क्वेश्चन. पी इज इक्वल टू एक मॅट्रिक्स तुम्हाला या ठिकाणी दिले, ऍडजॉइंट ऑफ 3x3 मॅट्रिक्स ऑफ ए. म्हणजे हा जो आहे हा ऍडजॉइंट आहे. कोणाचा ऍडजॉइंट आहे हा? ठीक आहे, ए चा. ओके, आणि डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 4, देन ए इज इक्वल टू, इथं ए दिलाय किंवा अल्फा, ए जो काय असेल तर त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. ओके, ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय सांगितलंय, पी हा जो आहे हा ऍडजॉइंट आहे कोणाचा, ए चा. म्हणजे हा जो पी आहे हा इक्वल आहे ऍडजॉइंट ए ला. जर ह्या पी चा मी डिटर्मिनंट काढत असेल तर मला ह्या ऍडजॉइंटचा पण काय करावं लागेल, ह्या ऍडजॉइंटचा पण काय करावं लागेल, डिटर्मिनंट काढावं लागेल. ओके, शॉर्ट ट्रिक्स आहे. आपण आता जर इथं पाहिलं गेलं तर पी डिटर्मिनंट इज इक्वल टू, आता इथे जर पाहिलं गेलं तर काय, ऍडजॉइंट ए, ऍडजॉइंट ए चा डिटर्मिनंट हा काय असतो, डिटर्मिनंट ऑफ ए n-1, म्हणजे त्याची एन म्हणजे काय, ऑर्डर किती. ओके, ठीक आहे. आता ऑर्डर किती आहे हा फॉर्म्युला आहे किंवा ही शॉर्ट ट्रिक्स आहे. काय शॉर्ट ट्रिक आहे, ऍडजॉइंट ऑफ ए याचा डिटर्मिनंट n-1. ओके, एन म्हणजे काय, ऑर्डर किती, एन काय असते, ऑर्डर. आता ही आयडेंटिटी तुम्हाला काय करायची, लक्षात ठेवायची. म्हणजे इथे काय झालं, डिटर्मिनंट ऑफ पी इज इक्वल टू, आता इथे पहा काय दिसतंय तुम्हाला, मोड ऑफ ए किंवा डिटर्मिनंट किती आहे, 4. ओके, एन ऑर्डर किती याची, 3. ओके, ऑर्डर 3/3 आहे, म्हणजे 3 - 1 म्हणजे किती आला, 2. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ पी इज इक्वल टू किती आलेली आहे, 16. ओके, म्हणजे आता पी याचं काय करायचं, फक्त आपल्याला डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं. आता जर मी या डिटर्मिनंटला सॉल्व्ह करायला गेलो, पहिल्या रोचा आपण वापर करूया. आता पहिल्या रोला जर मी घेऊन करत असेल 1 ब्रॅकेटमध्ये, पहिला रो कॉलम गेला म्हणजे 4 त्रिक 12, 4 त्रिक 12, 0 म्हणजे आतमध्ये कोणाला 0. ओके, इथं कोणाला मायनस ए किंवा अल्फा म्हणूया आपण, त्याला ए म्हटलंय. ओके, आता ए ला जर मी घेऊन करत असेल तर इथं काय होणार आहे, त्याचा रो आणि कॉलम गेला, रो आणि कॉलम गेला, इथं काय होणार आहे, 4 वजा 6. ओके, 4 वजा 6 प्लस इथे किती आले, 3 ब्रॅकेट. आता याला सॉल्व्ह करताना हा रो आणि हा कॉलम गेला, म्हणजे 4 × 4 वजा 6, म्हणजे पुन्हा काय आला, 4 वजा 6. आलं लक्षात, 4 6 4 6, ठीक आहे, डन, बरोबर आहे. म्हणजे इथे किती आलं, 16. मग आता इथं ही टर्म तर कॅन्सल झाली, 0. इथे किती आले, -a ब्रॅकेट -2 प्लस 3 ब्रॅकेट -2 इज इक्वल टू किती आहे, 16. इथे किती आले, मायनस मायनस प्लस, म्हणजे 2a प्लस 6, सॉरी -6 इज इक्वल टू किती आहे, 16. म्हणजे 2a इज इक्वल टू 16 प्लस 6, म्हणजे 2a इज इक्वल टू 22, म्हणजे a इज इक्वल टू किती आले, 11, कारण 2 डिवाइडला गेले, म्हणजे a ची व्हॅल्यू किती आहे, 11. समजले? यासाठी तुम्हाला ही आयडेंटिटी पाठ पाहिजे. बस या आयडेंटिटीचा वापर केला, ह्या प्रॉपर्टीचा वापर केला, आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. समजलंय? आलो आपण सेकंड क्वेश्चन. काय दिलाय, पुन्हा ए दिलाय,
पुन्हा मॅट्रिक्स दिले, पुन्हा 3/3 4 आणि इज इक्वल टू, फक्त काय केले डिटर्मिनंट मॅट्रिक्स बदलले, सेम पॅटर्न. ओके, बी इज इक्वल टू म्हणजे बी इज इक्वल टू ॲडजॉईंट काय लिहिलेलं आहे ए. जेव्हा तुम्ही याचं डिटर्मिनंट घ्याल तेव्हा तुम्हाला ॲडजॉईंट एचं सुद्धा काय करावं लागेल, डिटर्मिनंट घ्यावं लागेल. म्हणजेच डिटर्मिनंट ए इथं काय होणार आहे n/1, म्हणजेच इथं काय होणार आहे 4 आणि n किती आहे 3/3 ची ऑर्डर आहे, म्हणजे 3/3 म्हणजे 3 - 1 2, म्हणजे इथं काय आला 16, म्हणजे इथं किती आले 16. आणि ह्या डिटर्मिनंटला फक्त तुम्हाला काय करायचं आहे, ह्या याला सॉल्व्ह करायचं. याला सॉल्व्ह केल्यानंतर ह्या डिटर्मिनंटची जी व्हॅल्यू आहे ती कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला आपोआप ए ची व्हॅल्यू मिळणार आहे. आधी जर तुम्ही पाहिलं तर इथं डिटर्मिनंट थोडंसं वेगळं दिलं आणि इथं वेगळं दिले, पण पॅटर्न मात्र सेम यूज करायला तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, उत्तर काढायचे कमेंट बॉक्समध्ये टाकायचे. आता इथं जर पाहिलं गेलं तर पुन्हा सेम पॅटर्न, बी इज इक्वल टू, पुन्हा डिटर्मिनंट वेगळं दिलेलं आहे, म्हणजे मॅट्रिक्स वेगळं दिलंय. इथं डिटर्मिनंट एची व्हॅल्यू 5 दिलेली आहे, सेम पॅटर्न. फक्त या ठिकाणी तुम्हाला आयडेंटिटी काय लक्ष ठेवायची, जेव्हा केव्हा तुम्ही ॲडजॉईंट एचा डिटर्मिनंट घेता तेव्हा डिटर्मिनंट ऑफ ए n-1 हे तुम्हाला करायचं आहे, हे त्याचं उत्तर आहे. आणि n काय आहे इथं, ऑर्डर. ओके, हे जर 2/2च असतं तर 2 - 1 म्हणजे डिटर्मिनंट ए हेच त्याचं काय असतं, फायनल उत्तर असतं. ओके, त्यानंतर आहे त्याच्या पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. आता काय दिलंय पहा, ए हा एक मॅट्रिक्स दिलाय, बी हा एक मॅट्रिक्स दिलाय, ए इज इक्वल टू दिलंय एक्स सॉरी, आणि ए एक्स इज इक्वल टू बी देन द व्हॅल्यू ऑफ, तर याची व्हॅल्यू आपल्याला काढायला सांगितलेली आहे. आता ए एक्स इज इक्वल टू बी जर आपल्याला दिलंय तर ए हे मॅट्रिक्स आहे, एक्सच्या जागी काय येणार आहे ए बी सी इज इक्वल टू बी हे मॅट्रिक्स आहे, इथं कोण आहे 6 11 आणि 0. ओके, आता इथं जर तुम्ही पाहिलं गेलं तर हे इथं लिहिलेलं मॅट्रिक्स आहे ए वालं. आता ह्या दोनचं मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू हा पार्ट तुम्हाला मिळणार, म्हणजे याचा पहिला रो पहिला कॉलम एकच पोझिशन असणार आहे. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं सॉरी एक्स आहे ना, हा म्हणजे मल्टिप्लिकेशन कोणाचं होणार आहे, ए आणि एक्सचं मल्टिप्लिकेशन होणार आहे. म्हणजे पहिला रो पहिला कॉलम म्हणजे काय झालं ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू काय मिळणार आहे, पहिला नंबर 6. आता दुसरा रो पहिला कॉलम 0 संपलं, म्हणजे इथं हा याला मल्टिप्लाय करणार आहे बी प्लस 3c, बी प्लस 3c. ओके, इज इक्वल टू काय 11. आता इथं आलो आपण, याने याला मल्टिप्लाय केलं ए मायनस 2b प्लस सी इज इक्वल टू, इथं उत्तर काय 0. बस, याने याला मल्टिप्लाय केलं, ही 3 इक्वेशन तुम्हाला मिळालेली आहे. आता ह्या 3 इक्वेशनचा वापर करून तुम्हाला हे सॉल्व्ह करायचे, पण आता इथं काय एबीसीची व्हॅल्यू काढायची नाही, त्यामुळे आपल्याला ठेवून नाही पाहता येणार, आपल्याला उत्तर काढावं लागणार आहे. आता इथं काय 2b आहे. ओके, मग आपण काय करूया, इथं एक तुमच्या लक्षात आलं ए प्लस सी, ह्या 2b ला जर तिकडे पाठवलं तर ह्या इक्वेशन 3 वरनं मला काय लक्षात आलं, तर ए प्लस सी इज इक्वल टू काय 2b आहे. मग आता ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये जर पुट केली, इक्वेशन 1 काय ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू काय 6. आता ए प्लस सी म्हणजे 2b आहे, ए प्लस सी 2b आणि हा बी म्हणजे किती आले 3b इज इक्वल टू 6. म्हणजे बी ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला, डिवाइडला गेला म्हणजे 2, म्हणजे बी ची व्हॅल्यू मला या ठिकाणी मिळालेली आहे 2. आले लक्षात, ठीक आहे. म्हणजे बी इथं जर मी ठेवला, सॉरी इथं प्लसचं सिम्बॉल आहे, इथं 2 प्लस. आता हा जो बी आहे तो आपण कुठे ठेवू शकतो पहा, इक्वेशन 3 मध्ये. इथं जर पाहिला तर बी इथं जर मी ठेवला, बी 2 आहे, 2 इथं ठेवला, 2 तिकडे जाऊन मायनस झाला, म्हणजे 3c इज इक्वल टू 9 येणार, कारण 2 तिकडे जाऊन मायनस होणार आहे. मग हा 3 डिवाइडला गेला, म्हणजे सी ची व्हॅल्यू काय मिळाली 3, 3 2 जा 6, म्हणजे इथे किती आले 6 आले. ओके, आता इथं आलो आपण ए ची व्हॅल्यू राहिली, सी ची व्हॅल्यू काय सी काय मिळालं तुम्हाला 3 मिळाला. कसं ठेवला, इथं आपण बी ची व्हॅल्यू ठेवली. आता सी कळलाय, बी पण कळलाय, म्हणजे आता एक तर माहिती आहे तुम्हाला, तुम्हाला व्हॅल्यू कोणाची काढायची ए ची. आता इथं जर पाहिलं तर बी 2 आहे, सी 3 आहे, म्हणजे इथं 2 आहे आणि इथं 3 आहे, उत्तर 6 आलं पाहिजे. म्हणजे ए ची व्हॅल्यू काय झाली 1, म्हणजे बे एक बे. आलं लक्षात, ए ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला 1. पुढं पुट केली मी इक्वेशन, ह्या दोन व्हॅल्यू घेऊन मी इक्वेशन 1 कडे गेलो. ओके, 2 3 6 उत्तर आलं पाहिजे, म्हणजे ए एकच असला पाहिजे. समजते, ठीक आहे. म्हणजे 2 आणि 2 4 आणि 2 6 म्हणजे 10. आलं लक्षात, 4 आणि 6 10 हे उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे.
ओके, सिंपल क्वेश्चन विचारला गेला, म्हणजे यासाठी तुम्हाला 11वीचा बेस व्यवस्थित पाठ पाहिजे, लक्षात पाहिजे, तर हे प्रश्न तुम्हाला काय करता येणार आहे, सॉल्व्ह करता येणार आहे. आता इथं जर पाहिलं तर ए हे एक मॅट्रिक्स दिले, एचा स्क्वेअर 5a, याची व्हॅल्यू विचारलेली आहे, सिंपल क्वेश्चन दिलेला आहे. ओके, ठीक आहे. आता याचं जर इनव्हर्स आहे, थोडक्यात या क्वेश्चन मध्ये याचा इनव्हर्स असणार आहे. आता इनव्हर्स असणार आहे का, प्रिंटिंग मिस्टेक झाली असणार आहे का, कारण 1/95 95 95 इथं बाहेर दिलेलं आहे आणि मग मॅट्रिक्स दिलेले आहे. याचा अर्थ आपल्याला इथं काय करावं लागणार, याचा इनव्हर्स काढावं लागणार आहे. मग आता आपण इथं काय करायचं, सुरुवातीला 2 ब्रॅकेटमध्ये 2 याचा एनी ए ला मल्टिप्लाय करायचं प्लस 5, इथं पुन्हा एच लिहायचं आहे आणि मग त्याचा इनव्हर्स काढायचा आहे. आता आधी ह्या दोनचं काय होणार, मल्टिप्लिकेशन होणार, इथं मग 2 ने मल्टिप्लाय करायचे. आता इथं हा रो हाच कॉलम, म्हणजे मला वाटतं हा प्रश्न समजून सांगायची सुद्धा काही गरज नाही. सिंपल मध्ये तुम्हाला इथं ह्या दोघांपासून इथं 2 एकच मॅट्रिक्स मिळणार, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करू, इथं 5 हे एक मॅट्रिक्स आहे. ओके, ठीक आहे. ए तर त्यांनी दिलेलंच मॅट्रिक्स तुम्हाला इथं पुट करायचं आणि इथं ए आणि एचा काय करायचंय, गुणाकार करायचा. इथं एक नवीन मॅट्रिक्स मिळेल, मग 2 ने मल्टिप्लाय करून घ्या, इथं 5 ने मल्टिप्लाय करून घ्या, मग ह्या दोन बेरीज केल्यानंतर एकच मॅट्रिक्स मिळाला आणि ह्या मॅट्रिक्सचं तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, इनव्हर्स काढायचं आहे. तुम्हाला यापैकी एक उत्तर मिळून जाणार आहे. ओके, उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकणार आहात. आता जे प्रश्न सोपे, जे तुम्ही सॉल्व्ह करू शकता स्पीडने, ते या ठिकाणी मी घेतलेले नाहीये. आता इथं जर पाहिलं गेलं तर बी एचा इनव्हर्स इज इक्वल टू सी त्यांनी सांगितलंय, बी तुम्हाला दिलाय, सी तुम्हाला दिलाय आणि ए इनव्हर्स इथं कोणता असेल असं त्यांनी विचारलं आहे. ओके, ठीक आहे. आता पहा कंडिशन काय दिलेली आहे, कंडिशन अशी दिलेली आहे, बी एचा इनव्हर्स इज इक्वल टू सी, बी एचा इनव्हर्स इज इक्वल टू सी. मग आता इनव्हर्स जर आतमध्ये पाठवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, एचा इनव्हर्स बीचा इनव्हर्स, ओके, इज इक्वल टू काय, सी. आता जर आपण काय केलं, आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे, एचा इनव्हर्सची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे बी इनव्हर्स नको आहे. म्हणजे आपण या कंडिशनला बीने दोन्हीकडे मल्टिप्लाय करू. ओके, टोटल इक्वेशन जर बीने सगळीकडे मल्टिप्लाय केलं, आता बीने इथं मल्टिप्लाय केल्यामुळे इथं काय झालं, बी इनव्हर्स आणि बी कट झाले, आय आला, म्हणजे ए इनव्हर्स इज इक्वल टू सी इंटू बी ए. ओके, म्हणजे ए इनव्हर्स दुसरा तिसरा काय नाही आहे, सी इंटू बी ए, सी इंटू बी, म्हणजे या मॅट्रिक्सनी ह्या मॅट्रिक्सला तुम्हाला काय करायचंय, मल्टिप्लाय करायचं. ओके, ठीक आहे. मग आता आपण मल्टिप्लाय करून पाहू. पहिला रो सीचा सी इंटू बी ए, म्हणजे हा पहिल्यांदा पहिला रो पहिला कॉलम. ओके, -1 2 म्हणजे काय आलं, -2, 0 + 0 1 मायनस, म्हणजे इथं -1, उत्तर किती आलं, -3, म्हणजे -3 सगळ्यांचंच आहे, -3 -3 -3 -3. ओके, मग आता सेकंड मेंबरकडे जाऊ आपण. पहिला रो सेकंड कॉलम, म्हणजे इथं काय होणार आहे, -6 आले, प्लस 0 ने मल्टिप्लाय केलं 0, विषय संपला, प्लस ह्या 1 ने मल्टिप्लाय केलं 1 ला, इज इक्वल टू इथं किती आले, -5. ओके, -5, ऑप्शन संपला, प्लस ऑप्शन संपला. आता रेसमध्ये हे दोघं जण राहिले. ओके, आता तिसऱ्या कॉलमकडे जाऊ आपण. रो पहिलाच आहे, कॉलम तिसरा आहे, म्हणजे तिसऱ्या कॉलम मायनस, इथं किती आले, -4, 0 ने +0 आणि हा इथं आला कोणाला, -1. इथं काय होणार आहे, प्लस मायनस मायनस. ओके, म्हणजे इथं किती आला, -5 पुन्हा आला, -4 -1 -5, म्हणजे इथं कोणाला, -5 + 5, रेसमध्ये हेच दोन होते. ओके, इथं प्लस, म्हणजे हा संपला विषय, म्हणजे ऑप्शन क्रमांक कोणता आहे, बी. कळलं, हा तुमचा ऑप्शन आहे. कशा पद्धतीने काढलं, कळलंय, ती ट्रिक वापरली आपण इनव्हर्सची, ती आयडेंटिटी माहिती आहे तुम्हाला, ए बी असेल आणि त्याचा इनव्हर्स असेल तर ते उलट होतं. ओके, दॅट्स इट. ही आयडेंटिटी अतिशय महत्त्वाची, ही फक्त यूज करून आपण या ठिकाणी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. फक्त लक्षात घ्या, सी पहिल्यांदा आहे, बी दुसऱ्यांदा आहे, पहिला रो तिन्ही कॉलमला मल्टिप्लाय केलं, पहिला रो तिन्ही कॉलम काढलेत आपण आणि त्यावरून आपण ठरवलं नक्की कोणता मॅट्रिक्स आहे. जास्त सॉल्व्ह करायची गरज पडलेली नाही. आता इथे जर पाहिलं गेलं तर ए पहा, इफ ए इज अ नॉन सिंग्युलर म्हणजे माहिती आहे आपल्याला, त्याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 नसते. मॅट्रिक्स 3/3 ची ऑर्डर आहे. इथे एक इक्वेशन त्यांनी दिलेलं आहे, देन याची व्हॅल्यू तुम्हाला विचारली गेलेली आहे. सिंपल क्वेश्चन आहे, या टाईपचे प्रश्न आपण याच्या आधीही सोडवलेले आहेत. जर तुम्ही
या टाईपचे प्रश्न आधी म्हणजे आधीचे लेक्चर जर पाहिले असेल तर हा प्रश्न तुम्हाला सिम्पलमध्ये सॉल्व्ह करता येणार आहे. पहा कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. आता ह्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ए मायनस 2i, आय म्हणजे 1 आहे हे नीट लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर इथं कोण आहे ए मायनस 4i इज इक्वल टू काय दिले 0. ए इथं गेला एचा स्क्वेअर, ए इथं गेला मायनस 4a. आय मी लिहित नाही कारण तो 1 आहे. इथं जर पाहायला गेलं तर मायनस 2a आणि इथं प्लस 4 2 8 इज इक्वल टू काय झालं 0. म्हणजे एचा काय झाला स्क्वेअर मायनस 6a प्लस 8 इज इक्वल टू काय झालं 0. मग आता जर तुम्ही इथं वर्गाने पाहिलं तर आपल्याला इक्वेशनमध्ये ए आणि एचा इनव्हर्स पाहिजे. इथे इनव्हर्स नाहीये म्हणजे आपण ह्या इक्वेशनला या ठिकाणी काय करणार आहे, एच्या इनव्हर्सनी टोटल इक्वेशनला मल्टिप्लाय करणार. आता टोटल इक्वेशनला मल्टिप्लाय केलं म्हणजे एलचे सारेचे दोघांना करणार. ए इनव्हर्स इकडे आला, आता इथं एचा स्क्वेअर आहे, ए इनव्हर्स इकडे आलं म्हणजे ए स्क्वेअर मधला एक त्याला द्यावा लागणार. म्हणजे इथं काय राहिला फक्त ए राहिला. का याचं रिझन पण माहिती आहे तुम्हाला, एचा स्क्वेअर म्हणजे कोण असतो ए इंटू ए असतो. जर तुम्ही याला एच्या इनव्हर्सनी मल्टिप्लाय करताय, इकडे पण एचा इनव्हर्स जर आला तर ह्या दोघां मिळून तयार कोण झाला आय तयार झाला, म्हणजे खाली कोण आला ए. त्या पद्धतीने ए. आता ए इनव्हर्स याला मल्टिप्लाय झाला त्यामुळे -6 एवढंच उत्तर राहिलं. का ए इनव्हर्स आय कन्वर्ट झाला प्लस 8 एचा काय झाला इनव्हर्स इज इक्वल टू काय झालं 0, पलीकडे 0च येणार. आता ए आणि इनव्हर्सची आपल्याला पेअर पाहिजे, -6 इकडे नकोय त्याला पण तिकडे पाठवू, म्हणजे ए प्लस 8 एचा इनव्हर्स इज इक्वल टू -6 तिकडे जाऊन काय झाले +6. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर 4/3 आहे. ओके, म्हणजे इथं वरती काय पाहिजे 4 पाहिजे आणि खाली काय पाहिजे 3 पाहिजे. आता 4/3 इथं एचा इनव्हर्स म्हणजे पहिल्यांदा आपण याला 4 मध्ये कन्वर्ट जर आपल्याला करायचं असेल तर आपण काय करू, याला 2 ने डिव्हाइड करू. आता 2 ने जर आपण टोटल इक्वेशनला डिव्हाइड केलं तर इथं काय होणार आहे a/2. ओके, प्लस आता इथं जर मी 2 ने डिवाइड केलं, इथं जर 2 ने डिवाइड केले तर इथं काय झाला 4. ओके, 4 एचा काय झाला इनव्हर्स आणि इथं जर 2 ने डिवाइड केलं तर पलीकडे मला काय मिळाले 3. आले लक्षात? ठीक. अजून मला या पॅटर्न मध्ये ह्या प्रॉब्लेमला मी या पॅटर्न मध्ये कन्वर्ट करतोय. ओके, 4 एचा इनव्हर्स तयार झाला, 4 एचा इनव्हर्स. आता डिवाइडला कोण पाहिजे 3, म्हणजे अजून मला काय करायचंय याला 3 ने काय करायचं डिवाइड करायचं. 3 ने जर मी डिवाइड करायला गेलो, आता जो 3 इथं डिवाइडला आल्यामुळे ए बाय काय होणार आहे 6 प्लस 4/3 एचा काय झाला इनव्हर्स आणि इथं 3 ला 3 ने डिवाइड केल्यामुळे काय उत्तर मिळालं 1. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर 1/6 म्हणजे a/6, 4/3 एचा इनव्हर्स इज इक्वल टू मला काय मिळालेलं उत्तर आहे इकडं 1. ओके, 1 म्हणजेच कोण आय. आलंय लक्षात? तर या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. यासारखे प्रश्न आपण आधीच्याही स्लाइडमध्ये सॉल्व्ह केलेले आहेत. ओके, ठीक आहे. त्यानंतर पहा काय दिलेलं आहे, ए दिलाय, ए आणि एचे ऍडजॉइंटची ऍडिशन करायची. म्हणजे हा ए प्लस याचा ऍडजॉइंट, म्हणजे मला वाटतं हा प्रश्न नाही सॉल्व्ह करून दिला तरी चालणार आहे, तुम्ही सहजरित्या हा सॉल्व्ह करू शकता. इथं 2 - 3 4 आणि 1 आणि त्याचा ऍडजॉइंट हा कोण असणार आहे. ओके, हे क्रॉस अल्टर होतात, 1 आणि हा 2 इथं जाणार आहे, हे दोघांचं साईन फक्त चेंज होतं, म्हणजे इथं -4 होणार आणि इथं +3 होणार आणि ह्या दोघांची तुम्हाला फक्त काय करायची ऍडिशन. आता ही ऍडिशन मात्र तुम्हाला इथे लिहायची आहे. ह्या पोझिशनला हाच नंबर ऍड होणार, 2 आणि 1 किती आले 3. म्हणजे इथं जर तुम्ही पाहिलं तर हा नंबर फक्त तुम्हाला इथंच दिसतो, इथं कुठेही दिसत नाहीये. म्हणजे उत्तर ए हे फायनल झालेलं आहे. तरी बाकीचे नंबर तुम्ही चेक करायचे नक्की बरोबर आहे का. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला 2022चा प्रश्न, म्हणजे जर तुम्ही पाहत गेलं तर 22-23ला जरा प्रश्न थोडेसे सोपे तुम्हाला पाहायला मिळतील, पण ते जर 24-25ला जर पाहिलं तर तेवढे सोपे नाहीयेत. 26ला तर नाहीच आणि 27ला तुमच्या वेळेस तर 100% नसणार. ओके, अशी माझी काही इच्छा नाहीये पण असू शकतो. ठीक आहे, तर पहा या ठिकाणी इफ ए एक मॅट्रिक्स दिले, ए इनव्हर्स इज इक्वल टू अल्फा आय बीटा ए, आई इज युनिट मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर टू अल्फा बीटा कॉन्स्टंट आहे, देन द व्हॅल्यू ऑफ अल्फा प्लस बीटा अल्फा इंटू बीटा. आता सेम या पॅटर्ननी सुद्धा आपण या आधी प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत. ओके, कसं करायचंय पहा, एचा इनव्हर्स इज इक्वल टू अल्फा आय प्लस बीटा ए, म्हणजे एचा इनव्हर्स म्हणजे काय 1 एचा डिटर्मिनंट ऍडजॉइंट ए. ओके, इज इक्वल टू इथं अल्फा आय प्लस बीटा ए. ओके, आता इथं 1 याचा आपण व्हॅल्यू काढूया डिटर्मिनंट 5 मायनस 6 म्हणजे उत्तर किती आलं -1. ओके, म्हणजे इथं -1 आहे. ऍडजॉइंट ए म्हणजे हा अल्टर होणार
इथं 5 आला, इथं 1 आला, इथं -2, इथं -3. ओके, इज इक्वल टू अल्फा आय म्हणजे काय 1 0 0 1 ओके प्लस बीटा आणि एच मला इथं लिहायचं आहे 1 2 5 आणि इथे कोण आहे 3. मग आता -1 ने मल्टिप्लाय केल्यामुळे सगळ्यांची साईन चेंज होणार. -5 प्लस 2 प्लस 3 -1 इज इक्वल टू इथं अल्फा 0 0 अल्फा इथं जर पाहिलं सॉरी प्लस आहे इथं जर पाहिलं गेलं तर बीटा 2 बीटा 3 बीटा 5 बीटा यांची ऍडिशन होणार. आता इथं सिंपल आहे, ह्या दोनची जर मी ऍडिशन करायला गेलो ओके तर या पोझिशनला काय अल्फा प्लस बीटा आणि ह्या पोझिशनला कोण आहे -5 म्हणजे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू मला मिळालेली आहे. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -5 ही व्हॅल्यू मला मिळाली -5. आता मला अल्फा इंटू बीटा काढायचा आहे. अल्फा इंटू बीटा काढण्यासाठी मला अल्फा आणि बीटा सेपरेट माहित पाहिजे. ओके मग आता इथं जर तुम्ही पाहिलं तर 2 बीटा आणि इथं काय 0 म्हणजे 2 बीटा आणि 0 यांची ऍडिशन काय होणार आहे 2 बीटा. 2 बीटाला कोण आहे 2 आहे. आलं लक्षात. म्हणजेच इथं जर तुम्ही पाहिलं तर काय होणार आहे 2 बीटा इज इक्वल टू 2 म्हणजे बीटा इज इक्वल टू काय मिळालं तुम्हाला 1. आता बीटा जर 1 आहे बीटा कोण मिळाले तुम्हाला 1. आता बीटा 1 आहे अल्फा इंटू बीटा काढायचं आपल्याला एक व्हॅल्यू माहिती आहे काय अल्फा प्लस बीटा -5 आहे. मग बीटा हा 1 आहे इज इक्वल टू -5 म्हणजे इथं अल्फा प्लस म्हणजे अल्फा इज इक्वल टू -5 हा तिकडे जाऊन काय झाला -1 म्हणजे अल्फा इज इक्वल टू काय आला -6 म्हणजे अल्फा मला कळला बीटा पण कळला म्हणजे अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय होणार आहे अल्फाची व्हॅल्यू किती आहे -6 आणि बीटाची व्हॅल्यू किती आहे 1 म्हणजे अल्फा इंटू बीटा किती होणार आहे -6 म्हणजे इथं काय आला -6 -5 -6 -11 उत्तर किती आलं -11. कशा पद्धतीने काढलं आले लक्षात. तर या पॅटर्नने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा होता. याच्या आधीही आपण हे प्रश्न सोडवलेले आहेत म्हणजे जर तुम्ही पाहत गेलं तर पॅटर्न रिपीट झालेले आहेत. जर तुम्हाला या 50-60 प्रश्नांची प्रॅक्टिस असेल आणि अजूनही आपण प्रश्न याच्यात ऍड करणार आहोतच तर जेव्हा हे 101 क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह कराल तर मला वाटत नाही का यावर कोणत्याही पद्धतीने प्रश्न विचारला तर तुम्हाला सोडवता येणार नाही. 100% तुम्हाला तो सोडवता येणार आहे. ओके तर या पद्धतीने तुम्हाला आपला 4थ्या दिवसाचा पार्ट कंप्लीट झालेला आहे. या ठिकाणी आपलं आजचं सेशन कंप्लीट झालेलं आहे. मॅट्रिक्सवर आतापर्यंत आपण 10-10च्या सेशननी 4 लेक्चर कंप्लीट केलीत म्हणजे 40 प्रश्न आपले संपलेले आहेत. उद्याच्या लेक्चरमध्ये पुन्हा आपण 4 पाहणार आहोत म्हणजे हा टॉपिक आपला या ठिकाणी कंप्लीट होईल. म्हणजे या टॉपिकवरचे आपले 50 प्रश्न सॉल्व्ह झालेले असतील. मागचे व्हिडिओ पाहिले नसेल पाहून घ्या. फॉर्म्युला शॉर्टकटचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तोही पाहून घ्या. सगळे फॉर्म्युले लिहून काढा, शॉर्टकट लिहून काढा आणि पाठ करा. बाकी सेशनचा अभ्यास करा. ऑल द बेस्ट.